भारतातील शॉर्ट फिल्म फॉर्मॅटमध्ये अग्रणी सिग्रामच्या रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सने पुण्यात सिलेक्ट फिल्म्स सिलेक्ट कॉन्व्हर्सेशन्स कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सने गेल्या काही वर्षात 6 फिल्मफेअर पुरस्कार आणि ऑस्कर पात्रता जिंकली आहे, ज्यामुळे हे व्यासपीठ भारतातील लघुपटांसाठी सर्वात मोठे आणि सर्वात विश्वासार्ह ठिकाण बनले आहे. जिम सरभ, निमृत कौर, तिग्मांशू धुलिया आणि स्वानंद किरकिरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधला, ज्यामध्ये उपस्थित कलाकारांनी फीचर फिल्म आणि OTT प्लॅटफॉर्मशी तुलना करता शॉर्ट फिल्म्सवर काम करणे कसे आव्हानात्मक आहे, तसेच शॉर्ट फिल्म्सच्या भविष्याविषयी आपले विचार मांडले. ॲक्टिव्हेशन प्लॅटफॉर्म मागील कल्पनेबद्दल बोलताना पर नॉर्ड रिकार्ड इंडियाचे CEO कार्तिक मोहिंद्रा म्हणाले, वर्षभरात रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स विकसित होत आहेत. याबाबत जाणून घेण्याची ओढ असलेल्या आणि विवेकी प्रेक्षकांसाठी जागतिक दर्जाचे कथाकथन करणारी परिसंस्था निर्माण करत आहोत. सिलेक्ट फिल्म्स सिलेक्ट कॉन्व्हर्सेशन्स ब्रँडचे परस्परसंवादी प्लॅटफॉर्म या विचारसरणीचे मूर्त स्वरूप आहे, ज्यामध्ये आम्ही शॉर्ट फिल्म फॉर्मॅटचे मूळ स्वरूप आणि क्रिएटिव्ह शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि आजच्या सिनेमाच्या स्वरूपात त्याला सेट करतो, असे यावेळी त्यांनी सांगितले. मैंने तो अभी बनाई है शॉर्ट फिल्म, लेकिन अभी कंप्लीट नहीं हुई, अभी सिर्फ एडिट खत्म हुआ है, तो अब आज तो नहीं दिखाई जाएगी मेरी वाली. मैं खुद देखने के लाया हूँ कि बाकी के और ने क्या काम किया है, तो मैं खुद समझने की कोशिश करूँ. ये शॉर्ट फिल्म मेरे लिए भी एक नया फॉर्मेट है. मैंने कभी 10-11 मिनट की पिक्चर नहीं बनाई है आज तक. 45-50 मिनट की शॉर्ट फिल्म तो बनाई है काफ़ी सारी, लेकिन तो ये बहुत चैलेंजिंग है, बहुत इंटरेस्टिंग है, एक्साइटिंग है. तभी मैं कर रहा हूँ, तो मेरे शॉर्ट फिल्म बनाने का मतलब क्या था मेरा, क्योंकि एक नई चीज़ है. एक्सप्रेस करने के लिए एज एन आर्टिस्ट आपके लिए बहुत चैलेंजिंग है. नए लोगों के साथ, नए एक्टर्स के साथ काम करने का मौका मिलता है. आपके कॉम्पिटिटर्स, आपके कोलीग्स वो भी बना रहे हैं, तो उनका काम देखना तो अच्छा, एक बहुत आदान प्रदान है चीज़ों का, जो कि बहुत इंटरेस्टिंग. कम से कम उसकी वजह से हम लोग एक दूसरे से मिलते हैं, तो बातचीत ही हो जाती है. बोलना तो क्या अपना क्या घर जैसा है. हम लोग तो मुंबई से कितनी बार आते हैं, हम शूटिंग करते हैं. मैंने अपनी पहली फिल्म हासिल बनाई थी 2000 में, तो भी पुणे में उसकी बहुत शूटिंग की थी. तो पुणे तो मुझे बहुत पसंद है. संदेशा देने वाला मैं कौन होता हूँ, वो लोग ऑडियंस है, ऑडियंस ही माई बाप होती है. वो देखें और अगर उनको अच्छी लगती है, सराहें फिल्मों को, इस तरह की फिल्मों को प्रोत्साहन मिलेगा उनके सराहने से, तो काफ़ी फिल्म मेकर्स को उससे एनकरेजमेंट मिलेगा. एक नई चीज़ है, इसको भी समझिए, इसको भी अप्रिशिएट करिए. दरवर्षी ते 4 टाकतात आणि खूप सुंदर सुंदर विषय हाताळतात त्यावेळेला. यावेळेला मी काही केलेलं नाही आहे शॉर्ट फिल्ममध्ये, पण यांच्यासाठी मी आधी एक फिल्म केली होती ज्याचं नाव आहे टॉय हाऊस, आणि ती फिल्म मी याच्यावरती लास्ट शॉर्ट फिल्मवरती केली होती. मी प्रोड्यूस पण केली होती आणि त्याच्यात मी अभिनय पण केला होता. पण हा खूप सुंदर फॉर्मॅट आणि हा खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे, ज्याही कोणा लोकांना म्हणजे जे या शॉर्ट फिल्म्स बनवायचा आणि त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचा. कारण सिनेमाचे खूप वेगवेगळे विविध प्रकार असतात, त्याच्यामध्ये हा शॉर्ट फिल्म अतिशय प्रभावी असा प्रकार आहे. त्याच्यातून खूप चांगल्या फिल्म बघायला मिळू शकतात आपल्याला. आणि रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म हा फॉर्मॅट असा आहे की त्याला सपोर्ट करतात. इट्स अ ग्रेट थिंग. तिशूबाई तिग्मांशू धुलिया यांनी फिल्म बनवली आहे, दिवाकर बॅनर्जींनी फिल्म बनवली आहे, चैतन्य ताम्हाणे आपला कोर्टवाला त्यांनी फिल्म बनवली आणि अतिशय सुरेख काम झालेलं आहे. प्रेक्षकांना रोज नवनवीनच हवं असतं. प्रेक्षकांची चव सतत बदलत असते आणि प्रेक्षकांना वेगळ्या गोष्टी पण हवं असतात. प्रेक्षकांना पूर्ण थाळीचं जेवण पण हवं असतं आणि पाणीपुरी पण खायची असते आणि त्यांना त्याच वेळेला एखादी हाजमोलाची गोळी पण पाहिजे असते. तर असं छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रेक्षकांना सगळं पाहिजे असतं. तसं आपल्याला सगळ्यांना सगळं पाहिजे असतं. तर 3.5 तासाचा सिनेमासुद्धा लोक जाऊन थिएटरमध्ये बघतात आणि त्याला सुपरहिट करतात. आणि तसंच काही अगदी 1 मिनिटाची रील असते तुमच्या, ती पण लोक बघतात. आणि 20 मिनिटाची 10 मिनिटाची शॉर्ट फिल्म असते ती पण लोक बघतात. 6 तास 8 तासाचा एखादा एपिसोड असतो तो पण, म्हणजे एखादा सिरीज असते एखादी OTTची, ती पण बघतात. 100 एपिसोड टेलिव्हिजनचे पण बघतात, 100-200. तर लोकांना जे काही एंगेज करेल ते लोक बघतात. आणि हा एक फॉर्मॅट आहे, याला कुठला तरी एक प्लॅटफॉर्म मिळणं आवश्यक आहे. आणि ते बॅरल सिलेक्ट लास्ट शॉर्ट फिल्मवाले त्याला देतात.
बऱ्याच प्लॅटफॉर्म हा वाला प्लॅटफॉर्म यूट्यूब आहे. असं सगळं तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळेल. सगळं बघा आणि जे चांगलं आहे ते बघा आणि जे चांगलं आहे त्याला सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट केला की ते आणखीन बनेल. तुम्ही जो सिनेमा पाहाल तो सिनेमा बनेल तर तर तुम्ही त्या सिनेमाला सपोर्ट करा जो तुम्हाला बघायचा.